जास्वंदाच्या झाडाला कळ्या आणि फुलं येत नसले तर आपण झाडाला कोणता खाद द्यायचा, हे आपण कांद्याचे टलपार घेतलेले आहेत. हे कांद्याचे टलपार ह्याच्यात कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन ह्याच्यामध्ये सर्व प्रमाणात गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपण सर्व काही झाडांना कळ्या आणि फुलं येण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे हे कांद्याचे टलपार आपण झाडाला देऊन घेणं गरजेचं असते. त्याच्यामुळे आपण हे कांद्याचे टलपार देऊन घेऊया. हे झाडाच्या वरची माती अशी काढून घेऊन आपण याला कांद्याचा टलपराचा खाद हे सालपट आपण झाडाला देऊन घेणार आहे. वरची अशी माती काढून घेऊन आपण मग त्याच्यावरती खाद देऊन घ्यायचा, म्हणजे झाडाला चांगला असतो. पण आता याच्यावरती माती याच्यावरती सगळे आपण काढून घेतलेले आहे. आता आपण हे कांद्याचे टलपार आपण त्याच्यावरती देऊन घेणार आहे. हे घेतलेले आहेत आपण कांद्याचे टलपार. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्याच्यामुळं हे असे सालपट हे किचनमधलं निघलेलं आपण त्याच्यामध्ये घालणार आहे. ते आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. जास्वंदाच्या झाडाला आपण हे बुडामध्ये हे कांद्याचे टलपार देऊन घेतलेले आहेत. आता ह्याच्यावरती आपण माती घालून घेणार आहे. छान असं हे कांद्याचे टलपार आपण त्याच्यावरती घालून आपण माती याच्यावरती घालून घेतलेले आहे. आता हे कांद्याचे टलपार दिल्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होती आणि कळ्या आणि फुलं भरपूर प्रमाणात येतात. त्याच्यामुळे आपण हे कांद्याचे टलपार देऊन घेतलेले आहेत. पाणी द्यायची काही गरज नाही. याची माती वल्लीच आहे, त्याच्यामुळे आपण याला पाणी देणार नाही. तर आपण हे कांद्याचे टलपार देऊन घेतलेले आहेत. जे आपण तांदूळ धुवून जे पाणी राहतं त्याचं आपण हे पाणी घेतलेलं आहे. आणि खराब झालेल्या खडका होत्या ते पण आपण या पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं होतं. हे झाडांसाठी पाणी चांगलं असतं तांदूळ धुतलेलं, त्याच्यामुळे हे झाडाला आपण देऊन घेणार आहे. इथं आहे जास्वंदाचं झाड आहे, इथं जाईचं झाड आहे, हे कुंदाचं झाड आहे. हे आपण तिन्ही झाडाला हे पाणी तांदळाचं आपण घालून घेणार आहे. या तांदळामध्ये फुलं आणि कळ्या जास्त प्रमाणात येतात. त्याच्यामुळे आपण हे असं देऊन घ्यायचं, म्हणजे चांगलं असतं. याच्यामध्ये आपण ह्या खारका टाकून ठेवलेल्या आहे. छान असं झाडाला खत मिळतो, त्याच्यामुळे फुलं सुंदर येतात.